राजवाडे पॅलेसच्या भिंती पुन्हा एकदा एका मोठ्या रहस्याने आदरल्या आहेत. मयंकचा नवा डाव आणि आर्यनच्या भूतकाळातील अनुष्का या नावाचे वादळ ईश्वरीला एका काळोख्या वाटेवर घेऊन गेले आहे. तर हाय हॅलो नमस्कार, आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 16. निखाऱ्याखालची राख आणि विश्वासाची कसोटी. मुंबईची गजबजलेली रस्ते. दुपारची वेळ होती. काळी गाडी वेगाने गेट वे ऑफ इंडिया सोडून समुद्राच्या कडेने असलेल्या एका निर्जन गोडाऊनकडे धावत होती. ईश्वरी गाडीच्या मागच्या सीटवर बसली होती. तिचे हात भीतीने थरथरत होते. मयंक ड्रायव्हिंग सीटवर बसून आरशातून तिच्याकडे पाहून कुत्सितपणे हसत होता. घाबरू नकोस ईश्वरी राजवाडे, तुझा नवरा टायकून असेल, पण आज तू माझ्या ताब्यात आहेस. तुला वाटतंय ना की आर्यन खूप दूध प्यायलेला बाळ आहे. आज तुला त्याचं खरं रूप दिसेल की तू स्वतःहून त्याला सोडून जाशील, मयंक हसत म्हणाला. ईश्वरीने आपला स्वाभिमान एकवटला. मयंक, तू कितीही प्रयत्न कर, आमचा एकमेकांवरचा विश्वास तू कधीच तोडू शकत नाहीस. आणि माझ्या बाबांना जर काही झालं तर आर्यन तुला जिवंत सोडणार नाही. आर्यन, तो आधी स्वतःला तर सावरू दे. अनुष्काचं नाव ऐकल्यावर तो आजही वेडा होतो, हे तुला माहिती आहे का? मयंकने गाडी एका जुन्या मिलच्या समोर थांबवली. गोडाऊनमधील तो भयान एकांत आणि मयंकचा पुरावा. मयंकने ईश्वरीला धक्के मारत आत नेलं. तिने धूळ खात पडलेली जुनी यंत्र आणि अंधार होता. एका कोपऱ्यात एका खुर्चीवर विनायकजी बांधलेले होते. त्यांना बघताच ईश्वरी धावत त्यांच्याकडे गेली. बाबा, बाबा डोळे उघडा, प्लीज बाबा, मी आलीये, डोळे उघडा, ही रडत ओरडत होती. विनायकजी शुद्धीवर नव्हते. त्यांना गुंगीचं औषध देण्यात आलं होतं. ते ठीक आहेत ईश्वरी, फक्त शांत झोपलेत. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. मयंकने खिशातून एक जुना टॅब्लेट बाहेर काढला आणि एक व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओमध्ये तरुण आर्यन दिसत होता. साधारण 5-6 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होता तो. तो एका मुलीसोबत खूप आनंदी होता. पण अचानक सीन बदलला. एका पार्टीत आर्यन अनुष्कावर ओरडताना दिसत होता. तो इतक्या रागात होता की त्याने हातातला ग्लास भिंतीवर आपटला होता. अनुष्का, तू माझ्याशी गद्दारी केलीस. तुला वाटलं मला काहीच कळणार नाही. आता तू बघ मी तुझं काय करतो ते. व्हिडिओ तिथेच कट झाला. मयंकने ईश्वरीकडे पाहिले. तुला माहितीये त्या रात्री नंतर अनुष्काचं काय झालं? ती अचानक गायब झाली. कोणी म्हणतं तिने आत्महत्या केली, तर कोणी म्हणतं आर्यनने तिला कायमचं शांत केलं. राजवाडे घराण्याने पैसा फेकून हे प्रकरण दाबलं. आर्यन राजवाडे हा एक सायको प्रेमी आहे ईश्वरी. तो जेवढं प्रेम करतो त्यापेक्षा जास्त द्वेष करतो. तुलाही तो असाच सोडणार नाही. ईश्वरी सुन्न झाली. तिला आर्यनचा तो रागीट स्वभाव माहीत होता, पण तो कोणाचा जीव घेऊ शकतो यावर तिचा विश्वास बसत नव्हता. पण त्या व्हिडिओतलं आर्यनचं रूप खूपच भयानक होतं. राजवाडे पॅलेसमध्ये आर्यनचा रुद्रावतार. दुसरीकडे आर्यन वेडापिसा झाला होता. त्याने आपल्या सिक्युरिटी टीमला धारेवर धरलं होतं. कसं काय माझ्या घराच्या गेटमधून ईश्वरी एकटी बाहेर जाते आणि कोणालाच काही कळत नाही? जर तिला काही झालं तर तुमची खैर नाही. तितक्यात समीर तिथे धावत आला. सर, मला मयंकच्या माणसांचा फोन आला होता. त्यांनी ईश्वरी वहिनींना जुन्या शिवडी मिलमध्ये नेलंय. मयंकला तुमचं साम्राज्य नाही तर तुमची मानसिक शांती हवी आहे. आर्यनने आपली रिव्हॉल्वर काढली. त्याच्या डोळ्यात आता फक्त सूड होता. आई बाबांची काळजी घ्या, मी ईश्वरीला घेऊनच परत येईन, असं म्हणून तो आपल्या गाडीकडे धावला. वाटेत त्याला मयंकचा फोन आला. आर्यन, जुन्या आठवणी ताज्या करायला तयार आहेस का? तुझी दुसरी बायको सुद्धा पहिल्या बायकोसारखीच
संकटात आहे. लवकर ये, नाहीतर इतिहास स्वतःला पुन्हा एकदा लिहील. आर्यनने स्टिंगरीवर जोरात हात मारला. मयंक, जर तिला साधं खरचटलं तरी मी तुला नरक दाखवेन. मिलमधील अंतिम सामना आणि रहस्याचा उलगडा. आर्यन मिलमध्ये पोहोचला. तिथे मयंकचे गुंड तैनात होते. आर्यनने कोणत्याही शब्दाशिवाय गोळीबार सुरू केला. तो आज एका योद्ध्यासारखा लढत होता. गुंडांना लोळवून तो मुख्य हॉलमध्ये पोहोचला. तिथे मयंक ईश्वरीच्या गळ्याला चाकू लावून उभा होता. थांब आर्यन, एक पाऊल पुढे टाकलंस तर हिचा गळा कापला जाईल. तसा आर्यन थांबला. त्याचे डोळे ईश्वरीवर स्थिरावले होते. ईश्वरीच्या डोळ्यात भीती होती, पण आर्यनला बघताच थोडा धीर आला होता. मयंक, सोड तिला. तुझं भांडण माझ्याशी आहे. तिचा काय दोष आहे? आर्यनने शांतपणे विचारले. दोष? हिने तुझ्यावर प्रेम केलं, हाच तिचा दोष आहे. जसं अनुष्काने केलं होतं. सांग ना आर्यन, काय केलंस तू अनुष्काचं? का आजही तिची फाईल तुझ्या कपाटात लपलेली आहे? मयंक ओरडला. ईश्वरीने ओरडून विचारलं. आर्यन, खरं सांगा, अनुष्काचं काय झालं? का तुम्ही तिचा फोटो लपवून ठेवलाय? आर्यनने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. ईश्वरी, अनुष्काने माझ्याशी गद्दारी केली होती. ती मयंकसोबत मिळालेली होती. तिने राजवाडे साम्राज्याचं गुपित याला विकले होते. ज्या रात्री मी तिला जाब विचारला, ती गाडी घेऊन वेगाने पळून गेली आणि तिचा अपघात झाला. मी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती वाचली नाही. तो फोटो मी द्वेषाने नाही तर स्वतःलाही आठवण करून देण्यासाठी ठेवला होता की पुन्हा कोणावरही डोळे मिटून विश्वास ठेवायचा नाही. तसा मयंक हसला. खोटं बोलतोय हा. अपघात झाला की केला? मी पोलीस रिपोर्ट आणि हॉस्पिटलचे पेपर्स तुला दाखवू शकतो ईश्वरी. मी रागीट आहे, पण खुनी नाही. आर्यनने कळकळीने सांगितले. ईश्वरीचा निर्णय आणि मयंकचा शेवट. ईश्वरीने मयंकच्या डोळ्यात पाहिले. तिला त्यात फक्त कपट दिसत होतं, पण आर्यनच्या डोळ्यात सत्य आणि वेदना होती. तिने अचानक मयंकच्या हातात जोरात चावा घेतला. मयंक कळवळला आणि त्याचा चाकू खाली पडला. आर्यनने क्षणाचाही विलंब न करता मयंकवर झेप घेतली. दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. आर्यनने मयंकला इतकं मारलं की तो शुद्ध हरपला. पोलिसांनी वेळेवर येऊन मयंकला ताब्यात घेतले. आर्यन धावत ईश्वरीजवळ गेला आणि त्याने तिला मिठीत घेतलं. सॉरी ईश्वरी, माझ्या भूतकाळामुळे तुला हा त्रास सहन करावा लागला. मला तुला सगळं आधीच सांगायला हवं होतं. ईश्वरी त्याच्या मिठीत रडू लागली. मला त्या अनुष्काबद्दल काहीच पडलेलं नाहीये आर्यन. मला फक्त तुमच्यावर विश्वास ठेवायचा होता आणि आज तो अधिक घट्ट झालाय. त्यांनी विनायकजींना सोडलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. सुदैवाने त्यांना फक्त गुंगीचं औषध देण्यात आलेलं होतं. राजवाडे पॅलेसमध्ये नवी पहाट आणि विजयालक्ष्मीचं सरप्राईज. काही दिवसानंतर घरात सगळं शांत झालं होतं. मयंकला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. आबा आता पूर्णपणे बरे होऊन घरी आले होते. विजयालक्ष्मीने संपूर्ण कुटुंबाला हॉलमध्ये बोलावलं होतं. आज मला एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. ईश्वरी आणि आर्यनचं लग्न एका जबरदस्तीने झालं होतं. आपल्याला सगळ्यांना माहितीये, पण आज मला या दोघांचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं आहे. सर्व विधी सहज आणि आनंदाने. पिहूने आनंदाने उडी मारली. येस, म्हणजे पुन्हा एकदा संगीत, मेहंदी आणि डान्स. वहिनी, यावेळी आपण धूम उडवून देऊया. आर्यनने ईश्वरीकडे पाहिले आणि तिचा हात आपल्या हातात घेतला. काय म्हणतेस ईश्वरी, पुन्हा एकदा मिसेस राजवाडे होशील का? यावेळी स्वतःच्या इच्छेने ईश्वरी लाजून होकार दिला. लग्नाची तयारी आणि पिहूची रोमॅन्टिक मस्करी. लग्नाचा दिवस जवळ येत होता. राजवाडे पॅलेस फुलांनी आणि दिव्यांनी सजवलं होतं. मेहंदीच्या दिवशी ईश्वरीने आपल्या हातावर आर्यन असं नाव कोरलं होतं. पिहू आणि आर्यनचा छोटासा संवाद. दादा, आता तरी वहिनीला त्रास देणं बंद कर. किती सुंदर दिसतेय बघ ती. त्रास? आता तर मी तिला आयुष्यभर इतकं प्रेम देईन की तिला त्रासाचा अर्थच विसरून जाईल ती. आर्यनने रोमॅन्टिकपणे उत्तर दिलं. रात्री आर्यन
ईश्वरीच्या रूममध्ये चोरून गेला. ईश्वरी मेहंदीला वाळवत बसली होती. आर्यनने तिला पाठीमागून घट्ट मिठी मारली. आर्यन, कोणी बघेल बाहेर जा, ईश्वरी लाजत म्हणाली. बघू दे ना, माझीच बायको आहेस तू आणि उद्यापासून तर आपण जगासमोर तू फक्त माझीच असणार आहेस. आर्यनने तिच्या मानेवर एक नाजूक चुंबन घेतलं. त्यांच्यातील तो जबरदस्तीचा करार आता पूर्ण कायमचा संपला होता आणि त्या जागी एक अतूट प्रेम निर्माण झालं होतं. लग्नाच्या मांडवात आर्यन ईश्वरीने सप्तपदी घेतली. आबा आणि विजयालक्ष्मीने त्यांना आशीर्वाद दिले. आकाशात फटाक्यांची आतिषबाजी होत होती. आर्यनने ईश्वरीच्या कानात कुजबुजले, थँक यू ईश्वरी, मला मनापासून माणूस बनवण्यासाठी. ईश्वरीने हसून उत्तर दिलं, थँक यू आर्यन, माझं आयुष्य सुंदर करण्यासाठी. राजवाडे पॅलेसच्या त्या भव्य महालात आज एका नवीन कथेचा शेवट झाला होता किंवा कदाचित एका नवीन सुंदर जीवनाची सुरुवात झाली होती. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच कळवा. माय सिक्रेट हजबंड ही माझी नवीन कथा आहे. तुम्हाला वाचायला आवडेल का हेही कळवा आणि कथेचा शेवट कसा झाला आणि ते पण कळवा. भेटूया अगदी नवीन पोरकोरीत व्हिडिओमध्ये. भेटूया नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.